एक हृदयद्रावक आणि जागतिक स्तरावर चर्चा वाढवणारी घटना समोर आली आहे। ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एका 33 वर्षीय भारतीय वंशीय गर्भवतीचा आणि तिच्या अजन्म्या बाळाचा मृत्यू झाला। काय घडलं आणि त्यानंतर काय तपास सुरू आहे ते आपण जाणून घेऊयात। अपघाताची घटना 14 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8 वाजता सिडनीच्या हॉर्सनबी येथे समन्विता धारेश्वर ही 8 महिन्याची गर्भवती तिच्या पतीसोबत आणि 3 वर्षाच्या मुलासह फुटपाथ ओलांडत असताना ही दुर्घटना घडली। एका किया कार्निवल्सनं त्यांना मार्ग देण्यासाठी ब्रेक घेतला होता। त्याच क्षणाला एक BMW गाडी जी एक 19 वर्षीय चालक चालवत होता त्यानं मागून जोरदार धडक दिली। त्या धडकेमुळे कियाने पुढे जाताना समन्विताला धडक दिली आणि लगेच तिला गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण ती आणि तिचं बाळ वाचू शकलं नाही। तपास आणि आरोप असे करण्यात आलेले आहेत की BMWचा जो चालक आहे आरोन पापाझोग्लू याला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यावर धोकादायी पद्धतीने वाहन चालवण्यामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप आहे। त्याला जामीन नाकारण्यात आलेला आहे। कारची तपासणी, ड्रग्स किंवा अल्कोहोल तपासणी देखील करण्यात आलेली आहे। पोलिसांनी स्थानिक लोकांना तपशीलवार माहिती आणि डॅशकॅम फुटेज देण्याची विनंती केली आहे। पीडित परिचय आणि त्यांचा सामाजिक परिणाम जो आहे तो आता तिथे समन्विता ही जी आहे ती एक पात्र IT सिस्टम विश्लेषक होती। तिचे मागचे पहिले बाळ होते आणि लग्नानंतर हे दुसरं बाळ येणार होतं। या घटनेनं सिडनीतील भारतीय समाजामध्ये आणि ऑस्ट्रेलियातही मोठी हळहळ व्यक्त होत आहे। सिडनीतील या धक्कादायक अपघातानं आपल्याला आठवण करून दिलेली आहे की एका क्षणाचा निर्णय, एक वेगवान वाहन, एक पादचारी सेट यांच्यातील अंतर किती लहान आहे, पण परिणाम किती भयंकर असू शकतो। समन्विताविषयी आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आणि तिच्या कुटुंबाला आणि तिच्या अजन्म्या बाळाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो। तुमचे विचार काय आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा।